मागच्या तासाला आपण 1.1 मधलं प्रश्न पहिला, दुसरा आणि तिसरा घेतला. आता आपण पुढचा चौथा प्रश्न बघूया. प्रॅक्टिस सेट 1.1 प्रश्न चौथा. यामध्ये आपल्याला 3 पॉइंट्स दिलेले A, B and C are such that distance AB is equal to distance AC is equal to 10, distance CB is equal to 8 and find distance AB. AB हे अंतर आपल्याला काढायचं आहे. सर्व पर्यायांचा विचार करा. ऑल पॉसिबिलिटीज या बिटवीननेसच्या बाबतीत आपल्याला कन्सिडर करायचे आहे. सुरुवातीला आपण AC हे अंतर मोठं असल्यामुळे या पद्धतीने आकृती काढू शकतो. A पॉइंट, C पॉइंट आणि B पॉइंट. हे अंतर आपल्याला A आणि C मधलं एवढं अंतर हे 10 दिलेलं आहे. B आणि C मधलं अंतर हे 8 दिलेलं आहे आणि आपल्याला AB हे अंतर फाइंड आउट करायचं आहे. आकृतीमध्ये आपल्याला या पद्धतीने दरम्यानता दिसते. पॉइंट C इज बिटवीन A अँड B. बघा, C हा पॉइंट A आणि B च्या मध्ये आहे आणि आता आपल्याला डिस्टन्स AB काढायचं आहे. ही पहिली पॉसिबिलिटी इज इक्वल टू डिस्टन्स AC प्लस डिस्टन्स CB. आकृतीवरून बघा, डिस्टन्स AB इज इक्वल टू डिस्टन्स AC प्लस डिस्टन्स CB. किमती लिहा. डिस्टन्स AB AC 10, CB 8 आणि हे अंतर मिळेल आपल्याला 18. डिस्टन्स AB मिळालं 18. ही फर्स्ट पॉसिबिलिटी झाली. दुसरी पॉसिबिलिटी काय असेल तर हा B पॉइंट जो आहे तो A आणि C च्या दरम्यान असेल तर आपल्याला अंतर दिले आहे. AC हे अंतर दिलेलं आहे पूर्ण 10, त्यापैकी CB हे अंतर दिलेलं आहे 8. आपल्याला आता डिस्टन्स AB काढायचं आहे. कशी दिसते दरम्यानता? बिटवीननेस कसं दिसतंय आकृतीनुसार? B हा पॉइंट A आणि C च्या दरम्यान आहे. B इज बिटवीन A अँड C. मग असं असेल तर आपण बिटवीननेस कसं लिहितो? डिस्टन्स AC इज इक्वल टू डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स BC. किमती लिहा. AC हे अंतर 10, AB अंतर आपल्याला काढायचं आहे म्हणून आपण ते डिस्टन्स AB लिहूया. BC हे अंतर आपल्याला 8 दिलेलं आहे. आता हा 8 आपल्याला या बाजूला आणायचा असेल तर तो 10 मधून 8 वजा होईल कारण तो इकडे धन 8 आहे, प्लस 8 आहे, तो इकडे आल्यावर मायनस 8 होईल आणि म्हणून डिस्टन्स AB आपल्याला मिळेल 10 मायनस 8 इज इक्वल टू 2. यातला जो पाचवा प्रश्न आहे तो सुद्धा याच पद्धतीने आपल्याला सोडवायचा आहे. त्या ठिकाणी XYZ हे पॉइंट्स दिलेले आहे. तो प्रश्न सुद्धा तुम्ही चौथ्याप्रमाणे पूर्ण करायचा आहे वर्गपाठाच्या वहीतच. आता आपण 6वा प्रश्न बघूया. आकृती काढून आपल्याला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. त्या दिलेल्या माहितीवरून प्रॉपर फिगर आपल्याला काढायची आहे. क्वेश्चन नंबर 6 बघा. त्यातलं पहिलं गणित. If point B is between A and C, length AC म्हणजेच distance AC 11, length BC. आता या ठिकाणी लेंथ शब्द वापरला आहे. लेंथ आणि डिस्टन्स दोघेही सारख्याच कन्सेप्ट आहे आणि लेंथ AB आपल्याला त्यावरून आकृती काढून फाइंड आउट करायची आहे. लेंथ AB इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता B पॉइंट A आणि C च्या दरम्यान आहे म्हणून आपण आधी आकृती काढू.
हा बी, इकडे ए, इकडे सी. आता अंतर बघा कोणतं कोणतं दिलंय. AC हे अंतर दिलेलं आहे म्हणून आपण एवढं अंतर हे घेऊया 11. AC अंतर 11. त्यापैकी BC हे अंतर बघा एवढं अंतर दिलेलं आहे एवढं 6.5. आणि आपल्याला अंतर काढायचं आहे AB मधलं लेंथ AB आपल्याला फाइंड आउट करायची. आकृतीवरून आपण असं लिहू शकतो की लेंथ AC इज इक्वल टू लेंथ AB प्लस लेंथ BC. किमती टाका. AC ची किंमत 11, AB ची किंमत विचारलेली असल्यामुळे लेंथ AB आणि BC ची किंमत 6.5. किमती टाकल्या. आता AB हे अंतर आपल्याला काढायचं असल्यामुळे आपण AB लिहू एका बाजूला. हा 6.5 इकडे प्लस आहे तो इकडे येईल. 11 मायनस 6.5. 11 मायनस 6.5 आपण याला या पद्धतीने वजाबाकी करू. 11.0 मायनस 6.5. बघा 10 5 गेले 5, इथे हातचा 1 येईल आणि 11 मधून 7 गेले 4 उरतील. या पद्धतीने उत्तर येईल 4.5. आपल्याला या ठिकाणी आकृती पण विचारलेली आहे आणि अंतर पण विचारलेलं आहे. आकृती या दिलेल्या माहितीवरून आपण काढलेली आहे आणि किंमत AB ची लेंथ AB ची 4.5 त्यानुसार आलेली आहे. यातला दुसरा प्रश्न. आता RST, S is between R and T. लेंथ ST 3.7 आहे. दिलेलं आहे आपल्याला लेंथ RS 2.5 आहे आणि लेंथ RT विचारलेली आहे. अगोदर आपण आकृती काढू. R S T. S पॉइंट R आणि T च्या मध्ये आहे म्हणून अशी आकृती येईल. जे अंतर दिलेले आहेत ते आपण लिहून घेऊया आकृतीमध्येच. RS एवढं अंतर 3.7 सॉरी 2.5. RS 2.5. ST मोठं अंतर आहे म्हणून आपण इथे ST हे अंतर दिलेलं आहे 3.7 आणि विचारलेलं अंतर RT आहे. आकृतीवरून लेंथ RT काय मिळेल आपल्याला. RT इज इक्वल टू लेंथ RS प्लस लेंथ ST. दिलेल्या किमती लिहा. लेंथ RS 2.5 प्लस लेंथ ST 3.7. आता या दोघांची बेरीज आपल्याला करायची. कशी करायची ती. पॉइंटच्या खाली पॉइंट आला पाहिजे. 7 आणि 5 यांची बेरीज 12 होईल म्हणून हातच्याला 1, 3 आणि 3 6 होतील म्हणजे बेरीज आली 6.2 आणि डिस्टन्स RT म्हणजेच लेंथ RT आली आपली 6.2. आता या 1.1 मधला 7वा प्रश्न आहे. विच फिगर इज फॉर्म फ्रॉम 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. नॉन कोलिनियर म्हणजे काय तर एका सरळ रेषेत नसलेले बिंदू. या पद्धतीने असतील ते 3 बिंदू A, B आणि C. सरळ रेषेत असतील तर ते या पद्धतीने असतील. पण सरळ रेषेत नसलेले नॉन कोलिनियर. मग कोणती आकृती तयार झाली ही तर ती आकृती तयार झाली त्रिकोणाची म्हणजेच ट्रायंगल या ठिकाणी तयार झाला. म्हणजे 7व्याचं उत्तर येईल 3 non-collinear points form
अ ट्रायंगल। इथे हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे। याच्या पुढचे ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या आपल्याला आता शिकायच्या आहेत। पहिली त्यातली लाईन सेगमेंट म्हणजे काय, ज्याला आपण मराठीमध्ये रेषाखंड म्हणतो। लाईन सेगमेंट या पद्धतीने आकृती असते। ए बी हा लाईन सेगमेंट आहे, म्हणजे पॉइंट ए बी आणि त्याच्यामध्ये असलेल्या सर्व पॉइंट्सचा जो संच आहे त्याला आपण रेषाखंड असं म्हणतो। पॉइंट्स ए बी अँड द पॉइंट्स in between A and B form a line segment। दुसरी कन्सेप्ट आहे रे ए बी, ज्याला मराठीमध्ये आपण किरण म्हणतो। किरण ए बी, किरण असल्यामुळे तो एका दिशेला आपण एरो दाखवतो। हा जो एंड पॉइंट आहे याला ए आपण नाव दिलं, इकडे बी या दिशेने तो अमर्याद आपल्याला वाढवता येतो आणि म्हणून या पद्धतीने आपण किरण ए बी काढू शकतो। या बी च्या पलीकडे इकडे पी पॉइंट दाखवलेला आहे, म्हणजे ए आणि बी जर भिन्न बिंदू असतील तर रेख ए बी वरील बिंदू आणि ए डॅश बी डॅश पी असे सर्व पी यांचा बिंदूंचा संच म्हणजेच किरण ए बी असतो। तिसरी कन्सेप्ट आहे रेषा ए बी। रेषा कशी काढायची आपण आताच बघितलेलं आहे। दोन्ही बाजूला त्याच्या एरो असतो। किरण एका बाजूला त्याच्या एरो असतो किरण मध्ये आणि रेषेमध्ये दोन्ही बाजूला बाण दाखवलेला असतो। म्हणजे ही रेषा ए बिंदूच्या पलीकडे पण असंख्य बिंदू आहेत आणि बी बिंदूच्या पलीकडे सुद्धा बिंदू आहे। अशा सर्व बिंदूंचा संयोग संच म्हणजे रेषा ए बी असते, लाईन ए बी असते। याची व्याख्या आपल्याला करता येईल की किरण ए बी चा बिंदू संच आणि त्याच्या विरुद्ध किरणाचा बिंदू संच मिळून जो संयोग संच तयार होतो तो म्हणजे रेषा ए बी। रेषा ए बी या रेषा ए बी वर हा लाईन सेगमेंट ए बी असतो, म्हणजे हा उपसंच असेल रेषा ए बी चा। पुढचा आपण बघूया एकरूप रेषाखंड, कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स म्हणजे एकरूप रेषाखंड। जर दोन रेषाखंड ज्यांची लांबी समान असेल त्यांना आपण एकरूप रेषाखंड म्हणतो। समजा या ठिकाणी ए बी आणि सी डी हे दोन रेषाखंडांची लांबी जर सारखी असेल तर त्यांना आपण एकरूप रेषाखंड म्हणजेच कॉन्ग्रुएंट सेगमेंट असं आपण म्हणतो। लेंथ ए बी इज इक्वल टू लेंथ सी डी, देन सेगमेंट ए बी is congruent to segment CD। जर दोन रेषाखंडांची लांबी समान असेल तर त्यांना आपण कॉन्ग्रुएंट रेषाखंड, एकरूप रेषाखंड असं म्हणतो। पुढचं आहे रेषाखंडाच्या एकरूपतेचे गुणधर्म। 3 गुणधर्म असतात। त्यातला पहिला परावर्तनता, ज्याला आपण म्हणतो रिफ्लेक्सिव्हिटी। या गुणधर्मावरून प्रत्येक सेगमेंट हा स्वतःशी एकरूप असतो। सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ए बी। ए बी ची लांबी दोघी ठिकाणी सारखीच असणार, म्हणून सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट सेगमेंट ए बी। या गुणधर्माला रिफ्लेक्सिव्हिटी म्हणतात। दुसरा गुणधर्म यातला सिमेट्री, सममितता।
सिमेट्री. म्हणजे इफ सेगमेंट AB पहिला रेषाखंड हा दुसऱ्याशी एकरूप असेल, इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट CD, देन सेगमेंट CD इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट AB. या गुणधर्माला सिमेट्री असं म्हणतात. पहिला रेषाखंड दुसऱ्याशी एकरूप असेल तर निश्चितच त्या दोघांची लांबी समान झाली, म्हणजे दुसरा रेषाखंड हा पहिल्याशी एकरूप असतो. या गुणधर्माला आपण सममितता असं म्हणतो. आणि तिसरा गुणधर्म एकरूप रेषाखंडांचा संक्रामकता म्हणजेच ट्रान्झिटिव्हिटी. संक्रामकता ज्याला इंग्रजीमध्ये ट्रान्झिटिव्हिटी असं म्हणतात. हा गुणधर्म असा आहे बघा, जर पहिला रेषाखंड हा दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल, AB हा CD शी एकरूप असेल, दुसरा रेषाखंड हा तिसऱ्याशी एकरूप असेल, म्हणजे सेगमेंट CD इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट EF, देन फर्स्ट segment is congruent to third segment, means segment AB is congruent to segment EF. बघा कशी ही प्रॉपर्टी. जर पहिला रेषाखंड दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल, दुसरा रेषाखंड तिसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल, तर पहिला आणि तिसरा रेषाखंड एकरूप असतात. या प्रॉपर्टीला ट्रान्झिटिव्हिटी असं म्हणतात. पुढची प्रॉपर्टी आहे, पुढचा गुणधर्म आहे रेषाखंडाचा मध्यबिंदू. पुढची प्रॉपर्टी, पुढचा गुणधर्म आपल्याला बघायचा आहे मिड पॉइंट ऑफ सेगमेंट. मिड पॉइंट म्हणजे मध्यबिंदू, रेषाखंडाचा मध्यबिंदू. जर हा रेषाखंड AB असेल आणि M पॉइंट हा AB चा मध्यबिंदू आहे, म्हणजे AM आणि MB हे जे अंतर आहे हे सारखं असेल. मी आकृतीमध्ये दाखवलंय AM आणि MB हे दोघं कॉन्ग्रुएंट सेगमेंट आहेत. म्हणून इफ सेगमेंट AM इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट MB, देन पॉइंट M इज मिड पॉइंट मध्यबिंदू ऑफ सेगमेंट AB. पुढचा गुणधर्म आहे कंपॅरिझन ऑफ सेगमेंट्स. आता AB सेगमेंट बघा छोटा दिसतोय आणि CD सेगमेंट बघा मोठा दिसतोय. कंपॅरिझन म्हणजे काय, तर या दोन रेषाखंडांची आपल्याला तुलना करायची. तर जो रेषाखंड मोठा दिसतोय आपल्याला आकृतीमध्ये त्याला आपण CD नाव दिलेलं आहे. म्हणून सेगमेंट CD इज ग्रेटर दॅन सेगमेंट AB. याला म्हणतात कंपॅरिझन ऑफ सेगमेंट्स, म्हणजे दोन सेगमेंट मधला लहान मोठेपणा ठरवणे. याच्या पुढची प्रॉपर्टी आहे रेषाखंडांची किंवा किरणांची लंबता. दोन रेषाखंड परस्परांना लंब केव्हा असतील, समजा AB रेषाखंड दिलेला आहे आणि हा CD रेषाखंड त्याला लंब असेल, तर तो या पद्धतीने आपण दर्शवतो. या ठिकाणी काटकोनाची खूण केली, याचा अर्थ AB वर CD हा रेषाखंड लंब दाखवलेला आहे. या पद्धतीने पुढची प्रॉपर्टी आहे बिंदूंचे रेषेपासूनचे अंतर, डिस्टन्स ऑफ पॉइंट्स फ्रॉम अ लाईन. शेवटची प्रॉपर्टी, समजा AB या रेषेवरचे दोन पॉइंट्स आहे, या पद्धतीने C पॉइंट या रेषेच्या बाहेर आहे आणि D पॉइंट रेषा AB वर असेल. म्हणजे काय काय दिलेलं आहे या ठिकाणी, CD इज परपेंडिक्युलर ऑन AB अँड या AB रेषेवर D पॉइंट आहे. तर
डी जवळ लंब असल्यामुळे हे लंबांतर झालं. दिस इज परपेंडिक्युलर डिस्टन्स. आणि अशा अंतरावर असलेला जो पॉइंट आहे त्याला सी डीला लंबपाद असं म्हणतात. आणि लेंथ सी डी इज इक्वल टू ए असेल तर पॉइंट सी हा ए बी पासून ए अंतरावर आहे असं म्हणतात. मीन्स पॉइंट सी इज ॲट अ डिस्टन्स ए फ्रॉम सेगमेंट ए बी असं आपल्याला लिहिता येतात. म्हणजे सी बिंदूचं ए बी पासूनचं अंतर हे स्मॉल ए ने दर्शवलेलं आहे. अशा प्रकारचे हे 9 गुणधर्म आपण आता अभ्यासले. आणि आता या गुणधर्मावरचं जो सराव संच प्रॅक्टिस सेट 1.2 आहे तो आपण पुढच्या तासाला बघणार आहोत.